सत्य का साहस। येत्या काही दिवसात शहरात रामनवमी, रमजान ईद आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असे मोठे सण साजरे होणार आहेत। या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागपूर पोलीस सज्ज झाले। याच तयारीचा एक भाग म्हणून आज कामठीमध्ये पोलिसांनी आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं। कामठी रेल्वे स्थानकासमोर आज अचानक आंदोलक जमा झाले। जाळपोळ आणि घोषणाबाजी सुरू झाली। पण घाबरू नका, हे वास्तव नसून पोलिसांनी आयोजित केलेलं एक मॉक ड्रिल होतं। नवीन आणि जुनी कामठी पोलिसांनी संयुक्तपणे ही रंगीत तालीम यशस्वीपणे पार पाडली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी काही मिनिटातच घटनास्थळ गाठलं। सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे आणि प्रशांत जुमडे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं आधी आंदोलकांशी संवाद साधून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। मात्र आंदोलक आधीच आक्रमक झाल्यावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्जचा बनाव करून जमावाला पांगवलं। या तालिमीमध्ये केवळ जमावाला पांगवणेच नाही तर आपत्कालीन परिस्थितीत जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेतून हलवणं आणि अग्निशमक दलाच्या सहाय्यानं आग विझवण्याचं जिवंत प्रात्यक्षिकही सादर करण्यात आलं। या मॉकड्रिल नंतरही पोलिसांनी शहराच्या मुख्य भागातून म्हणजेच कामठी बस स्टँड, जयस्तंभ चौक आणि हैदरी मशीद परिसरातून रूट मार्च देखील काढला। या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना निर्भय राहण्याचं आणि आगामी सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन देखील केलंय। अब तक सत्य का साहस।